नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 8 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोवा. भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन गुजरात राज्यात करण्यात येत आहे. तर मित्रांनो, गुजरात राज्यातील भारत ऊर्जा सप्ताह 2024चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर हे सप्ताह 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत गुजरात राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या केंद्र शासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर. मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला आरक्षण देणारे विधेयक हे लोकसभेत मंजूर झालेले आहे. तर हे स्थानिक स्वराज्य संस्था दुरुस्ती विधेयक 2024चे लोकसभेतील नित्यानंद रॉय यांनी हे विधेयक मांडलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इराण. मित्रांनो, आता इराण राज्याने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट ही रद्द केलेली आहे. या पहिले जगात असे किमान 10 देश होते की तेथे जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नव्हती. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. त्या देशांमध्ये आहे मालदीव, नेपाळ, भूतान, मॉरिशियस, डोमिनिका, वानुअतू, त्रिनिदाद आणि टोबॅगो, जमैका, फिजी, कुकू आइसलँड आणि इराण. हा 11वा देश असणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत आणि कोणत्या देशांच्या दरम्यानच्या सुमारे 1643 किलोमीटर सीमेवरील तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्र गृह मंत्रालयाने घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार. मित्रांनो, भारत आणि म्यानमार देशात आता सुमारे 1643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय हा केंद्रीय गृह मंत्रालयाने घेण्यात आलेला आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? मित्रांनो, आता गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून ऑप्शन क्रमांक 1 निरंजन शहा यांचे नाव हे देण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नुकतीच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्य लोक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आसाम. मित्रांनो, आसाम राज्यातील कामाख्या दिव्य लोक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील पहिला डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? मित्रांनो, या देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा या राज्यात होणार आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उमाकांत दांगट. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी.
कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोवा. मित्रांनो, गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. तर गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. मित्रांनो, बैतूल हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये देखील आहे. हे 2 राज्यातील गाव आहे की त्या गावांचे नाव बैतूल आहे, हा पॉइंट लक्षात असू द्या. एक म्हणजे गोवा राज्यात देखील बैतूल हे गाव आहे आणि मध्य प्रदेश राज्यात देखील बैतूल हे गाव आहे. हे दोन्ही गाव वेगवेगळ्या राज्यात आहे, हा पॉइंट लक्षात असू द्या. तर या गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे, हा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान रस्ता सुरक्षा महिला मोहीम राबवत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग हा 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिला मोहीम राबवत आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की येत्या पेपरमध्ये होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. आपल्या ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या परीक्षेत मागे राहता कामा नये. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.